नमस्ते मंडळी, तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून तर समजलेच असेल की मी कुठे चाललोय। तर मी चाललोय आगरी महोत्सवला। तर आता मी रूम मध्ये इंट्रो शूट करायला रूम मध्ये आलो, तो बाहेर त्यांचा गोंगाट चालू आहे। तर आता मी तुम्हाला बाहेर जाऊन भेटतो। मामांच्या इकडेशी नाव मी तुम्ही बघू शकता, एकदम भारी दिसतो मी। फक्त केस नाही कपलो म्हणून, केस कपला तर आणखी भारी दिसलो असतो, टेन्शनची बात नाही। तर आता 6:30चा टायमिंग दिले निघाचा। आता 6:30 वाजतील 10-15 मिनिटांत, मग तेव्हा निघू आम्ही। तर आता मी तर रेडी झालो, बाहेर पण सगळी जण रेडी आहे। त्यांचा म्हणजे त्यांची बात चालू होती, गोंगाट चालू होती, त्याच्यामुळे मी इथेशी रूम मध्ये आलो इंट्रो शूट करायला। तर आता मी तुम्हाला बाहेर जाऊन भेटतो। तर चला आपण बाहेर जाऊ डायरेक्टली, चला। तर गायज आता आम्ही जायला निघलेलो आहे देवा मामाजीला गाडी कारायला, तिकडून पार्किंग मध्ये तिकडशी गाडी आहे। आता मी निघलो, इकडेशी बाबी पण तयार आहे। कधी रास पैसे घेतले वाटतं, चला बाबीने पैसे घेतले। आता आपला खर्चीचा काम निघला, आता गाडी करत देवा मामा म्हणतात। मामाने हिरो पण येतं आपल्या जोरीला, हिरो आम्ही सगळी जण आहो। आता इथेशी गाडी काढायला घेतले, पहिले ही गाडी निघेल, हीच गाडी आहे। हे आमच्या इकडे शेठ गाडी काढताना तिकडून आलेला आहे परतमेश शेठ सुद्धा आलेले आहेत। आगरी महोत्सवाला चालले बाई, चैन बघू शकता एकदम 50 तोला ब्रँड इज ब्रँड। या जा तिकडे शिंदा, चला निघा तुम्हाला। तर गाय आता गाडी बसलेलो आहो इकडे शिंदेवा मामा, त्यांची सगळ्यांची वाट बघताना आता आम्ही चालले होती। येताना त्यांना जरा 5 मिनिटं लागतील आणखी। बघा भाई, सगळ्यांनी लेट तयारी करायला दिली तरी सगळ्यांच्या आधी निघून रेडी आम्ही। तर गाईज तुम्ही इथं बघू शकता, सगळी गँग सुद्धा आलेली आहे, पंटर गँग सगळी निघून। शेट काय बोलता तुम्ही? एकदम फर्स्ट क्लास आहे मी, तुम्ही एकदम आम्ही बरोबर। शेअर करा, सबस्क्राईब करा, चला। तर गाईज आता आमचा गाडीचा प्लॅन डबल चेंज झालेला आहे। आता आम्ही XUV 700 घेतलेली आहे, कारण की त्या गाडीने जागा कमी पर होती, कारण की लई छानरा मेंढरा होती। तर त्याच्यामुळे आता आम्ही गाडी डबल बदललेली आहे। सगळी जण बसताना आता इथे गाडीन, मम्मी गेली माग बसाला, आता सगळी जण इथं मध्ये बसतील ना। मग म्हणतात मामा आले, मी पण मागत। टेन्शनची बात नाही, टेन्शन तुम्ही काही जाऊ नका। तर आता चालले आम्ही, आता आम्ही निघलेलो आहो। या प्रकारे तुम्ही बघू शकता गाईज, ज्यांनी मात्र ब्लॉग बनवत आहे त्याला सबस्क्राईब डिसलाईक करून टाका। तर गाईज आता आम्ही निघलेलो आहो। आता म्हणतात मामाला जा पहिले आणा मेडिकल मधल्या गोळ्या घ्या, ही सगळी उलटीवाली माणसं। तर गाईज तुम्ही बघू शकता इथे हिरो लोकांची एंट्री सुद्धा झालेली आहे। आता काय मला मागे ढकलतो, आता आम्ही मागे बसू। आता आम्ही मागे बसायला आलो, उतर ना। आता आम्ही मागे बसू भाई, एकदम पद्धतशीर लक्ष ठेवा मंत्री लोकांपर, शेठ लोकांपर, मोठे लोक। ए हिरो इकडे बघा ना, अरे हिरो नेता बालगावचे भावी आमदार सरपंच म्हणते मात्रे। तर काय आता आम्ही पोहोचलेलो आहोत, इथे गाडी पण लावलेली आहे, पार्किंगला उतरलेलो आहो। इकडे जा आता आतमध्ये टिकटा कारायला सांगलेली आमची 2 माणसं पुरं झाली। त्या 2 माणसाला पण मी तुम्हाला दाखवतो, काही टिकटा करले असतील तर ठीक, नाही तर आता आम्हीच कारो तशी त्यांना सांगलेली काराला करल्यांग। कुठे ती माणसं त्यांना गवसाला लागतील आता, कुठेच नाही। हा मग चला ना, चला पुढे। मम्मी गेली पुढे, आता आम्ही चाललो आतमध्ये जाऊ। तुम्ही इकडे बघू शकता मामा तामिळनाडूशी, अरे आहेत का तुम्ही? तिकीटा काढलेली आहेत आमची ताई, चला आता आतमध्ये। मग दे तिकीट आमची, तुमची तिकीट कुठे? सगळ्यांची दे। आता जा आम्ही आतमध्ये। गाय आता आम्ही आतमध्ये एंटर झालेलो आहे, आणि तुम्ही इथे बघू शकता गणपती बाप्पा देवीनायक गणपती मंदिर प्रतिकृती। आता इथे फुल खरेदी केलेली आहे कामिनी मावशीने, नल्यांची खायच्या नल्या घेतलेल्या आहेत। आता ते दोघं पण दिले देवा मामाना म्हणतात, मामा कुठे झाला काही दिसत त्यांना गावसाला लागल पाहिजे आता। तर काय आता इथं फोटो काढून पण झालेला आहे। आता आम्ही आम्ही 5 जण आम्ही आल्लं घिंटाव, त्याही आल्लं घिंटा सगळी जण। तर आता आम्ही पण हिंडू असा तिकडं बघू काही पालण्या बिल्ले। मासली बाजार इकडे चाललेले ते सगळे जण।
लगेच काढून घे नावान. चल ना भाई, तुला मच्छी घ्यायची ना? हा मच्छी घ्यायची. चल अरे इकडे इकडे. अरे 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 भाई तू पैसे भरता मग चला मग चल. चाल तो वरती जा, खालती याव नका, वरतीच राहा तुम्ही. अरे निघे नाही ना? बसले होता आम्ही तिघा जण. तेही नाही आली बरोबर आहे ना? हो चाल तिथं जायचं. तू तुमचा काहीतरी बोलायचं बोलशील तू. जेवला नाही निघत तुमची निघत नाणी बसले डायरेक्ट तुम्हाला चालू आहे भेटत. त्यांची आवड आहेत. कोणी संगलेला मारणार जायला, कोणी संगलेला मारायला जायला बसायला द्या. त्यांची आवड आहेत. मग तिथे ऐकता आता तो बघा ज्याला ज्याला पूर्ण उलटा गोला येतो. त्याने घुमवायचं चालू केलेला आता डबल. आता बघू परफेक्ट घुमवतो का, म्हणजे डायरेक्ट वरती नेतं का नाही. आता बघू कसं काय आता. हे बघा सगळी पब्लिक आपल्याला बघा ती थांबलेली इथं. हे जिथे येतात मेलेलं वाचून काही माहित नाही. भाई मोबाईल बिबाईल परत हातांच्या फास्ट घुमव त्याला सांगतस तू. डबल आणून तर थांबला नाही. चालू आहे भाई. तू काय बोलू शकतो? तुला लागीन नाही झाला काही नीट नाही लावला भाई. माझ्याला बरोबर लावलं, एकदम टाईट बंद नाही. तुझा आता बंदोबस्त कर लवकर. तर काय दादा म्हणतं मात्र काय बोलतं जीवाचा हलकाराला त्या बाजूच्या राईड मध्ये जाऊ चालला. हे बघा ही राईड ती तुम्हाला दाखवतो मी इथून. ही बघा हीच ती राईड. यान त्या आधी जेलेलं होतं त्याचा अख्खा जेवलेला छाती वळता नाही. छातीवर इकडं बघू शकता तुम्ही वरतून. हे बघा तुम्ही एक नंबर बादशाह व्ह्यू. अरे नाही भाई भाई दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचला बदल. तर काय तुम्ही तिकडं बघू शकता. तिकडं त्यांना भीती वाटतं. म्हणा एकदम तुझा ब्लॉग बंद कर बोलतो. मेले बिल्यावर काही बघायला भेटणार नाही बोलतोय. तुम्ही बघू शकता तिकडं. आता आम्ही बसलो. आम्ही जिथं खाली पोहोचतो तुम्ही टेन्शन घ्यावं नका. तुमच्यासाठी ब्लॉग माझा हाती रोल उद्या परवापर्यंत. यांनी डोंबिवलीच्या बिल्डिंगी बघायला आणले. अर्ध्या धरलेल्या अर्ध्या भरलेल्या त्या बिल्डिंगी बघायला आणले इथं वरती. ग्राउंड त्यांचा हे बघा इकडं भरलेला आगरी महोत्सव. तर गाईज आता आमचं 120 रुपये आव्हान उरलेलं आहे. 120 रुपये फुकट केलेलं आहे आमचं आता. तरी जाऊन दे काही टेन्शनची बात नाही. प्रथमेश शेट अक्का बसलेला इथे बाजूला आमच्या. काही मुलं काय आम्ही टेन्शन घेत नाही जास्त. दादा बघू 120 रुपये फुकट गेलं ते गेलं. आता जाऊन दे काय करणार. तेव्हा तिकडं स्केटिंग चालू त्यांची. काय आता आम्ही उतरलेलो. आमचं 120 रुपये आव्हान उरलेलं आहे. काही फायदा नाही बसून. तुम्ही बसू नका. डबल या तर तुम्ही बसू नका. आम्ही चाललेलो आता. ए म्हणता मात्रे आला काय जाता. यांचा इथे मोदका तमाशा चालू झालेला आहे. मोदका खेळ यांचा चालू झालेला आहे. निकाल यांच्या जेवलेला छाती होईल. तुम्ही बघा खाली इथं. थांबा जरा मामाचा फोन आहे. फोन उचलून दे मग भेटता तुम्हाला. लटकून ठेवूया ना वरच्या वरती. तर गाईज आता त्यांची पण हवा टाईट झालेली आहे.
ते फक्त आणि मोठमोठा भाषण त्यांची आवाज ताईत झालेली आहे. कापला काय फायद्याचा नाही, 150 रुपये काही कामाचा नाही. याव पण या बसू नका खाली तुम्ही इथं. मजा येतं. तू खाली व्हिडिओ चाललो म्हणून भाषण दे, मजा येतं. नाही तवाच म्हणा इशाऱ्याने सांगत होता. चल यांचं इगानं चालू झालं. इकडे बघू शकता तुम्ही, खायला एक नंबर. तू खाते काय? तू खाते काय म्हणते मात्रे? तू खाते काय? नाही इकडे ना, इकडे मी बघ तुला आवरी ओपन इथं 80 खात. तुझं पैसे मी भरीन म्हणून तर मी बोललो तुझं पैसे मी भरीन म्हणून तर मी बोललो तुझं पैसे मी भरीन. बघा इकडे गाईच लय खायला या, खाऊन पिऊन जा. नागरी महोत्सव बघून पण जा. फोन लाव ना त्यांना तू. इथं खायला पण घेतलेला याही खाऊन मोकली. खाला बाई तुम्ही, खाला बाय, खाला तुम्ही खाऊन मोकली. हा तुमची टीचर. तुम्ही बघू शकता नेवाली गावचे कबड्डीचे प्लेयर हिरो भेटलेले आहेत आम्हाला. तन्मय जाधव, अजून काही हा का? फोन कर त्याला. मग काय बोलतं? तुमची गँग? आमची गँग आहे, आम्ही फॅमिली सोबत आले. हे तुमची मजा. कालच वेट एन्जॉयची ट्रिप. मना बसो ना, माझ्या रांगत पैसे नाहीत. दिगत बसलो तिकडे गँग खपलं. वेट एन्जॉयची ट्रिप मारून येस तू. शेत माणूस तू. आवरत थंड पाणी होतं तिथं, पण 1400 रुपये एकच ठिकाणी. तेच ना. काही नाही, तुमच्या कॉलेजवाले लुटला तुम्हाला. लुटला. मग चल चल चल. अरे हिरो वैसे ही मजा आ रहा है. जो भी लोग नए आते हैं उनका चेक टाइमिंग के लिए बहुत नाम होता है, लेकिन फिर वो भूल जाते हैं बिकॉज वो लोगों का वो इंटेंशन नहीं था ना आने के लिए. तो अब अगर आप जिंदगी में कभी फेमस नहीं होगे फिर भी आपको वीडियो बनाना है, और अगर वो सोच के बनाओगे ना अपने लिए, तो मुझे लगता है कि ये नहीं. अभी तो ऐसा कि जो यंगस्टर है वो रील्स के बारे में देखते हुए या यूट्यूब पर जो रील्स डालते हैं उनका हेतु उद्देश्य यही रहता है कि जिससे मुझे ज़्यादा इनकम मिले. तो इसका ये इनकम का सोच के ही वो रील्स बनाते हैं. इनको आप क्या सलाह देंगे? इसकी बनाओ चेक. इनकम सोच के अगर बना रहे हो तो मतलब थोड़े टाइम के लिए तुम्हें अच्छा लगेगा, बट मुझे नहीं लगता. ये पर्सनली मेरा ये फीलिंग है कि ये लॉन्ग टर्म के लिए एडवाइजेबल नहीं है. बिकॉज ऐसा हो जाएगा कि कोई थोड़े कम टाइम के लिए अगर आपको इनकम मिल भी जाए, फेम मिल भी जाए, और फिर अगर ना मिले तो आपको, क्योंकि ये स्टेबल प्लेटफॉर्म नहीं है. मतलब इतना स्टेबल नहीं है कि हर बार तुम्हें मिले. ये सोच के ऐसा नहीं है कि अगर 9 to 5 जॉब कर रहे हो तो तुमको सैलरी मिलेगा ही. अगर आप जॉब कर रहे हो तो आपको पता है कि एंड ऑफ द मंथ तुम्हें सैलरी मिलेगा ही. बट ऐसा कई टाइम है अभी भी मुझे कि हर मंथ जरूरी नहीं है कि मुझे पैसा मिले. मुझे भी 10 साल बाद भी मुझे भी हर मंथ जरूरी नहीं है कि मुझे पैसा मिलता है. तो वो अगर आपके दिमाग में ये है कि इनकम ही करना है तो मुझे नहीं लगता ये तुम्हारे लिए प्लेटफॉर्म है. नहीं, आपने सही बताया कि हर महीने या पैसा मिलता है या ऐसा नहीं, लेकिन ये यंगस्टर के ऐसा लगता है कि इससे कुछ कमाई करे, और कुछ कमाने की बात सोच के वो रिस्क बनाते हैं. तो इसलिए उनका जो करियर बनाते हैं वो करियर बनाते समय वो खड्डे में जाते हैं. तो उनको क्या सलाह देंगे अरे बस वही कहना है कि मतलब करते रहो, मजा आना चाहिए, आपको मजा आना चाहिए, और इसी के वजह से तुम्हारा सब कुछ नहीं चलना चाहिए इन द स्टार्ट. मुझे ऐसा लगता है क्योंकि मैंने
मैं जब काम करता मैं 2 जॉब करके ये काम करता था। मुझे जब यहाँ से पैसा आने लग गया तब जाके मैंने बाकी सब काम छोड़े। अगर आपके घर पे कंफर्टेबल हो, आपके घर पे इतने पैसे है कि आप फुल टाइम ये कर सको और आपका घर चल सके तो ये करते रहो। लेकिन अगर आपका तर गाईज आता ही आकाश पालण्याशी उतरलेली आहे मी दोघा पोरा। तर आता आम्ही चालल्या असं दिसता तुम्ही इकडे खेळण्यांची बिल्ल्यांची दुकानं तुम्हाला पत असेल तर तुम्ही या ना घेऊन जा इथून काही पण भले अख्खा खेळण्यांचं दुकान उचलून न्याला तरी जमल। कोणला काही फिकर नाही। शोरमा खायचा खा ना भाई तू शेटच शोरमा सगळा खा तू सगळा टेस्टिंग करून बघ तू। आता जिथे खायला तर आम्ही डबल चाल। तर काय आता आमचा हिंडून बिंडून झालेला आहे। तर आता आम्ही बाहेर मॅगडीला चाललो खायला। तर पहिले तेवढी खास काही मजा नाही आली। जेव्हा पोरा बिरा असतं म्हणजे सगळी पोरा गाव रास मस्ती करतात तेव्हा खास मजा येतं। आता काही मजाच नाही आली। जाऊ दे आता चाललो आम्ही बाहेर। आमची अर्धी ऑर्डर पेंडिंग आहे। म्हणतं म्हात्रे भाईनी बघू शकता करामत केलेली आहे। कारण तुम्ही डेजीर माणसं असरे तरी आवराला मोठा लोचा झाला। आणखी बर्गर याचं बाकी आहे ना आमचं। आता यो खाता मग भेटतो तुम्हाला। आता आम्ही खाऊ पिऊन आलेलो आहे गाडीच्या रंगाचा बघू शकता। आता आम्ही घरच्या घरी जाऊ। ती बघा मंडळी सुद्धा आलेली आहे। दारिद्र्यावर टाकून सापू तुम्हाला दारिद्र्यावर तुमच्या व्हिडिओ बरोबर टाकतो मी। थांबा तुम्ही खाली। मुस्कान मावशीने बघू शकता काय घेतलेलं आहे। काय घेतले या तुझा ना मला उतरायचा ना मना माग भाई यो मोठा लोचा झाला। मना मागे ढकलला मना तर याई मागे ढकलला नाही असतील घरच्या नाही मी तिथं स्कॅनर आहे।